हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्षाज रेसिपी. आज आपण बघणार आहेत शिऱ्याची रेसिपी. शिरा कोणी रवा बोलतं, वेगवेगळं सगळ्या भागात बोलतात. तर मी परफेक्ट मेजरमेंट सांगून कसा स्वादिष्ट शिरा होईल त्याची मी रेसिपी तुम्हाला सांगेन. चला आपण लगेच बघूया. मी कढई गॅसवर ठेवली आहे. कढई गरम झाली की लगेच आपण त्याच्यात रवा घालून घेऊया. मी सगळं वाटीच्या मेजरमेंटने सगळं माप सांगणार आहे. माझी तर कढई गरम झालीच आहे. आणि तुम्ही माझ्यासारखं हात लावत नका जाऊ कढईला, कारण गरम असते. तुम्ही पकड वापरत जा. आपण इथे 1 वाटी रवा घातला आहे. रवा आपण नीट खमंग भाजून घेऊया. इथे सतत हलवत मीडियम गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. जर आपण हलवत नाही राहिलं तर फक्त खालचंच रवा भाजेल आणि खाली करपेल, खालचा रवा करपेल आणि वरचा कच्चाच राहील. म्हणून आपल्याला तो सतत हलवायचा आहे, नीट भाजून घ्यायचा आहे. आपला रवा भाजून झालेला आहे. तरी साधारण आपल्याला 5 मिनटं व्यवस्थित आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि बाजूचं बेल आयकॉन हे दाबा. त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पण भेटतील. आपण रवा व्यवस्थित परतून घेऊया. आणि रवा स्लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे आपल्याला. रवा भाजायला तरी आपल्याला 5 मिनटं लागणार आहेत. आणि मी तुम्हाला एक टीप देईन. जर माझ्याकडे आता बेसन नाही म्हणून बेसन नाही घालत आहे, पण जर 1 चमचा आपण रव्यात बेसन घातलं तर आपला शिरा अजून चवदार आणि अजून मऊ लुसलुशीत होतो. आता मी याच्यात अर्धी वाटी तूप घालते. पण जर तुम्हाला अजून टेस्टी हवा असेल किंवा सत्यनारायणचा प्रसाद असेल तर आपल्याला सगळं सेम घ्यावं लागतं. पण मी आता हा आपल्याला घरीच खायला बनवते, प्रसादाचं नाही, घरी खायला बनवते, म्हणून मी याच्यात अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. आता आपण तुपात पण व्यवस्थित रवा परतून घेऊया. तुपात घालून पण आपल्याला व्यवस्थित रवा नीट परतून घ्यायचं आहे.
रवा आपल्याला मध्ये मध्ये नीट परतून घ्यायचा, नाही तर लागण्याची शक्यता असते आणि जर रवा जळला तर चांगला नाही लागणार. म्हणून आपल्याला मध्ये मध्ये रवा परतून घ्यायचा आहे नीट व्यवस्थित. आपला रवा ऑलरेडी भाजलेला आहे म्हणून म्हणजे भाजायची काही गरज नाही, पण आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे. आता आपला रवा भाजून झाला आहे. मी त्याच्यामध्ये एक केळी घालते. केळी पण आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. कालथ्याने पण नीट स्मॅश करून घेऊया. स्मॅश करून घेतलं म्हणजे ते नीट मिक्स होईल पूर्ण शिऱ्यामध्ये. आणि जर तुम्ही आता मी काजू बदाम टाकते याच्यामध्ये. 5-6 काजू, 5-6 बदाम छोटी छोटी कापं करून टाकलेत मी. हे पण आपण नीट भाजून घेऊया. आणि जर तुम्ही नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी शिरा बनवत असाल तर तुम्ही 1 वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर सगळं समप्रमाणात घेऊन 3 वाटी दूध किंवा 3 वाट्या पाणी घेऊन शिरा बनवा. तुमचा शिरा एकदम मस्त होईल. आपले ड्रायफ्रूट्स पण भाजलेले आहेत. आता आपण इथे त्यात लगेच दूध घालून घेऊया. इथे आपण 2 वाट्या दूध घालतोय. दूध पण मी गरम करून घेतलेले. दूध किंवा पाणी तुम्ही घालत असाल ते पण आपल्याला गरम करून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करूया सगळं. आणि मी एकच वाटीचं मेजरमेंट वापरले. सगळं माझ्या वाट्या वेगवेगळ्या नाही आहेत. एकच वाटीचं मेजरमेंट घेतलेले. सेम वाटी, सेम त्याच वाटीत दूध, त्याच वाटीत रवा, त्याच वाटीत तूप, असं सगळं सेम. आता आपण 5 मिनटं रवा शिजू देऊया. पाच मिनटानंतर आपण बघू आता रवा शिजला आहे का. हो, आपला रवा शिजलेला आहे. तर आपण याच्यात साखर घालून घेऊ अर्धी वाटी. तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तुम्ही 1 वाटी घातलं तरी चालेल, पण हा घरी खायला शिरा बनवते म्हणून याच्यात अर्धी वाटीच मी साखर घालते आहे. आता आपण साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर वरनं घातल्यावर तुमचा शिरा एकदम दाणे दाणे सुट्टे होतात, म्हणून साखर आधी घातली तर तुमचा शिरा सुटसुटीत नाही होणार.
आतून गिचगिचीत होईल. आता हा बघ किती सुटसुटीत झालेलं आहे. आपण 2 मिनटं परत साखर विरघळण्यासाठी आपण 2 मिनटं परत झाकण ठेवूया. दोन मिनटांनी आपण बघूया. आणि आता आपण ह्या स्टेजला पण इथे वेलची पावडर टाकली. मी पाच वेलची ठेचून घेतली होते, जे पावडर करून घेतली मी त्याची, आणि ती टाकले. आणि आपला शिरा तयार आहे. मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत असा शिरा. नक्की तुम्ही माझी रेसिपी फॉलो करून एकदा शिरा बनवून बघा. तुमचा शिरा मस्त होईल. थँक्यू फॉर